नमस्कार फ्रेंड्स. उन्हाळा सुरू झाला की झाडांवर आणि बाजारात रंगाने गडद आणि चवीला आंबट गोड असणारी जांभळे मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. लहानपणी जांभळे खाऊन आपली जीभ जांभळी करण्याची आणि एकमेकांना चिडवत दाखवण्याची मजा काही औरच होती, बरोबर ना? तुम्ही असं केलं का कधी? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आयुर्वेदात या छोट्याशा फळाला महाऔषध मानले गेलेले आहे. आजच्या रानवराच्या या व्हिडिओमध्ये आपण जांभूळ खाण्याचे फायदे आणि खाण्याची योग्य पद्धत जाणून घेणार आहोत. त्याचसोबत जांभूळ खाल्ल्यानंतर आपण बिया काय करतो किंवा या बियांचं काय करायचं तेही आपण पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाच. उन्हाळ्यात मिळणारी ही छोटीशी जांभळे चवीसोबतच आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. चला तर मग जाणून घेऊया जांभळाचे फायदे. मधुमेहावर रामबाण उपाय. जांभळामध्ये जॅम्बुलिन नावाचे ग्लुकोसाइड असते, जे रक्तातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्यापासून रोखते. त्यामुळे मधुमेहांच्या रुग्णासाठी जांभूळ हे एक वरदानच आहे. रक्त शुद्ध करते आणि हिमोग्लोबिन वाढवते. जांभळात लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर असते. यामुळे शरीरातील रक्त वाढते आणि त्वचा चमकदार होते. पचनक्रिया मजबूत करते. जर तुम्हाला गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर जांभूळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे. यातील फायबर पोटाचे आरोग्य सुधारते. हृदयासाठी गुणकारी. जांभळामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब म्हणजेच हाय BP नियंत्रणात ठेवून हृदयाचा झटका येण्याचा धोका कमी करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. जांभळामधील अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स शरीराला इन्फेक्शन आणि आजारांपासून लांब ठेवतात. दात आणि हिरड्या मजबूत करते. जांभळाच्या पानांची राख करून दातांवर घासल्यास हिरड्यांमधून रक्त येणे आणि दात दुखणे बंद होते. वजन कमी करण्यास मदत. जांभळात कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे हे वजन कमी करण्याच्या डाएटसाठी उत्तम आहेत. आयुर्वेदात जांभळाला जंबू म्हटले गेलेले आहे. आयुर्वेदात जांभळापासून जंबासेव नावाचे प्रसिद्ध औषध बनवले जाते, जे पोटाच्या आणि साखरेच्या आजारांवर अत्यंत प्रभावी आहे. त्याचप्रमाणे जंबू बीज चूर्ण, जंबू कल्प यासारखी अनेक आयुर्वेदिक औषधे आपल्याला बाजारात उपलब्ध आहेत. आता पाहूया जांभळाचा वापर कसा करावा. दिवसातून फक्त 100 ते 150 ग्रॅम म्हणजेच अंदाजे 10 ते 15 जांभळे खावीत. तेही नेहमी जेवणानंतर मीठ लावूनच खावी, जेणेकरून घसा धरणार नाही. जांभूळ कधीही रिकाम्या पोटी खाऊ नका. यामुळे पित्त किंवा ॲसिडिटी वाढू शकते. जांभूळ खाल्ल्यानंतर लगेच दूध पिणे किंवा पाणी पिणे टाळावे. फ्रेंड्स, मी आपल्याला नेहमी सांगते, त्याचप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारक ठरू शकतो. जास्त प्रमाणात जांभळे खाल्ल्यास शरीरात कोरडेपणा वाढून बद्धकोष्ठता होऊ शकते किंवा अंगदुखी देखील होऊ शकते. ज्यांना आधीच कोरड्या खोकल्याचा त्रास आहे किंवा ज्यांचे शरीर खूप कृश आहे, बारीक आहे, किंवा ज्यांना गंभीर बद्धकोष्ठता आहे, त्यांनी शक्यतो जांभूळ खाणे टाळावे. फ्रेंड्स, जांभूळ तर आपण नेहमी आवडीने खातोच, पण जांभळांच्या बियांचं काय करायचं? की नेहमीप्रमाणे त्या कचऱ्यात फेकून द्यायच्या? थांबा, हीच तर आपण सर्वात मोठी चूक करतो. ज्या बियांना आपण कचरा समजून फेकून देतो, तीच बी आयुर्वेदामध्ये मधुमेहावर रामबाण उपाय मानली गेलेली आहे. तुम्ही जांभूळ खाऊन जेवढे फायदे मिळवते ना, त्यापेक्षा दुप्पट फायदे या बियांमध्ये लपलेले आहेत. बियांचा वापर कसा करायचा हे पाहण्यापूर्वी आपण हे समजून घेऊयात की या बिया आपल्या शरीरासाठी एवढ्या महत्त्वाच्या का आहेत. साखर नियंत्रित ठेवते. जांभळाच्या बियांमध्ये जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन नावाचे घटक असतात. हे घटक शरीरात गेल्यावर रक्तातील स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया संथ करतात. यामुळे अचानक शुगर वाढण्याचा जो धोका असतो ना, तो टळतो. पोटाचे विकार दूर करते. या बियांची पावडर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि अतिसाराचा त्रास थांबवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आता आपण पाहूया की ही पावडर आपण घरच्या घरी कशी तयार करू शकतो.
तर जांभूळ खाल्ल्यानंतर ज्या बिया आहेत त्या गोळा करा आणि त्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. या बिया उन्हात नाही तर सावलीत 3 ते 4 दिवस कडकडीत वाळून घ्या. बिया पूर्ण वाळल्यावर त्याचे वरचे कवच काढून टाका आणि आतील हिरव्या रंगाच्या भागाचे मिक्सरमध्ये बारीक चूर्ण बनवून घ्या. दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 छोटा चमचा ही पावडर 1 ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या. फक्त महिन्याभरात तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीत सकारात्मक बदल दिसेल. बघितलं फ्रेंड्स, ही छोटीशी जांभळं आणि त्यांच्या बिया आपल्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची भूमिका बजावतात. तेव्हा निसर्गाचे हे सुंदर देणे असलेल्या जांभळाचा या उन्हाळ्यात नक्की आस्वाद घ्या आणि स्वतःला निरोगी ठेवा. तुम्हाला आजची ही माहिती आरोग्यासाठी महत्त्वाची वाटली का? मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचप्रमाणे तुम्ही जांभळाच्या बियांची पावडर करून खाता का? किंवा जांभळं खाण्याची तुमची काही वेगळी पद्धत आहे का? हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवाराला डायबिटीसपासून वाचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आयुर्वेदिक माहितीसाठी रानवराला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत लगेच पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स, टेक केअर.